तर या ठिकाणी मस्तपैकी तयार होतोय आपला कासरा. तर बघा कसं बघा मागची साईड वळून झाली. नेबार आप्पा लय नेबारना वळलेलं. लय निबर तिखट. तुटणार नाही लवकर. तर मित्रांनो आपल्या आप्पांनी दोऱ्या तयार केलेल्या आहेत आणि हो का एक दुसरी बनते आणि एक तयार बी झाली. तर हो का कसल्या दोरे येतो का आहे का नाही नेबार काय तयार झाले आता काय शेरडाला बांधाय कानी तयार केली बघा आप्पांनी. ते दोऱ्या झाल्या आता झाल्या की 4-5 झाल्या की 4 का 5 4 झाल्या 4. कडणी सगळ्या कंपन्या आहेत हो का कडणी सगळ्या कंपन्या आणि एवढ्याच जागेत आपली जोरी आहे. शाळेची मुलं सुटल्यात आता ना आपली मेंढरं चालल्यात आहे. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता ब्लॉग केला आहे चालू आणि इथून मोरं आपण बघूया नाही का. रात्री बी आपली एक मेंढी गेली. आता कसं आहे आपली एक 5-6 मिनिटं मेंढर यायला आहे. कालच्याला एक केली, आजच्याला एक केली आणि आज आपली आई सकाळ सकाळ काय भाजी बिजी बनवते ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. चला तर मग आपल्या अक्कोबाईंना तर काय इकडेच बांधलं आहे मित्रांनो. रात्री जशी आली तिची पिल्लन तिला इकडं बांधली तशी इकडंच बांधून येते. आणि इकडं बघा शी आपली मेंढर काळू राम तर रातभर राखान दिवसभर जॉब. काळू हाय हाय सावध हाय. आईचं काय चाललंय? आई काय भाजी बनवते आपल्याला? वांग्याचं भरीत. काय? वांग्याचं भरीत. हा मित्रांनो एक नंबर चुलीवरचं वांग्याचं भरीत चाललंय. तर बघा हे काढू शकत नाही का आता का काढू शकते? आमच्यासाठी काढू शकते आई. हा 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 आता ही वांग्याची भाजायची चांगली तेलात. आणि मग तेलात वांगी भाजून वरती शेंगरायची हा हा आणि मग करायचं. मग लय भारी होतं भरीत. कालच्याला यायला होत्या ते आपल्या ह्या मॅडम काय बाळाला आतमध्ये दूध पाजणार. मॅडमला बाहेर काढलं पाय बी बांधलं मग त्याने दूध पाजलं त्याला. तरी बी अजून काय त्याची माया बसलेली नाही याच्यावरती. आणि दुसरी आपली मेंढी आलेली मित्रांनो दाखवतो कसलं झालंय त्याला. आपल्याला बालिंगा झालाय बालिंगा. हो का हे जे आपलं चिवळलावर हेच येलं होतं आणि हे कोपरं झाले. हो का कसं भारी. भरतासाठी वाईट कांदा चिरून घ्यायचा आहे. वाईट कांदा चिरून घातल्यावर चांगलं चवीत लागतं. ज्याला वांग खायचं त्याने वांग खायचं, ज्याला त्यातला कांदा खायचा त्याने कांदा खायचा. आपलं भरीत बनवून झालेलं आहे. आणि आता काय बनवते आई? मेथीची भाजी. मेथीची भाजी मित्रांनो गव्हात उगवून चालती. ती आपली आई तू आणली काय काल? मी आणली हवी. हा मी आणली की. तर मेथीची भाजी खायला भारी लागते राव. हो का त्या दिवसात वाईट भाजीपाला खाऊ वाटतो. सारखी आमटी चिमटीनी कटाळा येते. सारखीच मटकी नाहीतर आमटी नाहीतर काय. भाजीला आई चांगलं धवधव घेते या. दूध घ्यायला लागते. कढईवर भाजीची किती होईल आहे भाजी? भाजी नाही लय. तर मित्रांनो या ठिकाणी आपला आप्पा काय करतात बघा. आप्पा काय करायचे आता? हे दोऱ्या करायचं आहे. कासर दोऱ्या आपल्या मित्रांनो आपल्या खराब बिराब ज्या झालेल्या साड्या असतात ना साड्या त्या आपली लुगडी साड्या काय फाटले भेटलं ना ते फेकून नाही द्यायचं माहितीये का. हे असं कासर तयार होत्यात आणि ते आपल्या आप्पांना. आप्पा किती वर्ष झालं कासर बनवताय तुम्ही? बनवतो बरं दिवस. लय वर्षापासून ना. तुम्हाला कोणी शिकवलेलं? कोणी शिकवायचं आपलं असं बसलो. तुमचं तुम्हीच. फक्त माणसाच्या अंगात कला पाय. आता पायावरती मित्रांनो पायावरती आपला आप्पा कासरा वळणार आहेत बघा. बघा आता पायावरती कसं वळलं जाते. त्यामुळे एवढं व्हाय नाही ना.
साधं कापड असल्यावर लगेच बनतं, पण ह्याचं काय एवढं हिवाई नाही, तरी बी करणार बघा. तर या ठिकाणी मस्तपैकी तयार होतोय आपला कासरा. तर बघा कसं बघा, ही मागची साईड वळून झाली. नेबार आपा लय नेबारनं वळलेलं, हा लय नाही बरं तिकट. हा तुटणार नाही लवकर बघा. तर आज सकाळ सकाळचं आपलं जेवण आहे मित्रांनो, वांग्याचं भरीत आणि मेथीची भाजी, त्याबरोबर बाजरीची भाकरी. तर हे आहे आपलं जेवण बघा. आता जेवाय घेतलंय, जेवण करायचे. तर मित्रांनो आपल्या आप्पांनी दोऱ्या तयार केलेल्या आहेत आणि हो का एक दुसरी बनते आणि एक तयार बी झाली. तर हो का कसल्या दोरे येतो का, आहे का नाही निबार. हे मित्रांनो हाताने वळलेलं आणि एकदम निवार. तुमचं ना लय दिवस टिकतंय काय बाप्पा. लय दिवस टिकतो. हा हो का. तर आप्पा बी अजून बी वळते ते. आपले एक वळली, अजून एक वळायची चालले. आप्पा मला जमन काय. नाही तुला नाही जमायचं, जुन्या माणसाचं काम आहे. पहिल्यापासून पहिल्यापासून केलं त्याचं. हा, मी म्हणेल बाबो हे पायाला लय रुतय. काय तयार झाले आता. काय शियाला बांधायला काय नाही. शेरडाला बांधाय कानी तयार केले बघा आप्पांनी. हो का लाय कानीला 2 लावाय लागतील तेव्हा पुरल आहे ना. कसले झाले दाखव सगळे नीट नीटक्या. या आपलाच येतं वळायला, हा या आपलाच येतं, दुसरं नाही येत कुणाला. दुसरं कुणी वळत नाही. आप्पा आला की माणसं ध्यान ठेवतात. आप्पा आला की गोड्याला दचकायला ह्या द्वारे शिरत नाही त्या गोड्याच्या पायात. हा दुसरं रोतत बितत नाही. हा ह्या द्वारे केल्या तरच गोड्यांना दचकाला. मग आप्पा 4 महिने असला तरी आप्पावर ध्यान ठेवते बाया. हा मामा हो का आपला आप्पा. ते आप्पा वळती ते, दुसरं कुणाला नाही येत वळाय. 4 महिन्याला त्यांनी एक साडी वळून दिली होती, ती गेली म्हणायचं ह्या जपात आतापर्यंत शेरडाला वड्याला. किती दोऱ्या झाल्या आता. हा झाल्या की 4-5 झाल्या की. 4 का 5. 4 झाल्या. 4 दोऱ्या तयार केल्या आप्पांनी आता बसल्या. इकडे घेऊन आलोय आणि या दोघांचं काय चाललंय बघा. हे बारक बालिंग आहे ना, ते बोकडा संग लढी खेळायला लागले, पण बोकडाला शिंग आहेत. बोकड कसं ऐकन तो का. हे बारक त्यांचं मिटवा येते दोघा. कासुर्डीच्या रोडने चाललोय मित्रांनो. इकडं वर काम झालंय तेव्हा किती मोठा रस्ता दिसतोय. तिकडं आता मेंढर चालवले ते वर चारायला. इकडं वर बरंच वर आलोय आपण. मेंढर पळाली दादांना ठेवून खायला तरकारी. आपली मेंढर आता आलेली आहेत तांबाट्याच्या वावरात मित्रांनो. बघा कसं काय तांबाट्याचं वावर. की तांबाटी. वा आता मेंढरांची चांगली मजा झाली. ज्यांना 2-4 दिवस चांगलं चराय गावलं. आता मेंढर म्हणले असते आणि लय दिवसात ना बाबा तांबाटी खायला गावली. मित्रांनो मध्ये आधी बी गावलेले त्यांना माग, पण एवढी नव्हती. ह्याला कसं हे जरा तांबाटी बिंबाटी फळं बिळं जास्त आहेत ना, त्यामुळं ह्यांचं वाईज पाणी बी नाही पाजले त्यांना. नाही ते पिलीच नाही, डायरेक्ट आता इथं आले ते. आपलं दादा पडेल थांबले ते, म्हणजे थोडं टप्प्याटप्प्यावर चारायचे, नाही तर मग ही नुसती पळत राहतील. त्याकरता दादा आतमध्ये थांबले ते आणि मी कुठं थांबले बघा. इकडं कडला ही वांग्याची ओळी अख्खी ही त्यांनी राखायला लावले, बाकी सगळं चारा म्हणले. तर त्याकरता मी इकडं आले. कडनी सगळ्या कंपन्या आहेत हो का, कडनी सगळ्या कंपन्या आणि एवढ्याच जागेत आपली ज्वारी आहे. तर मित्रांनो कसली भारी ज्वारी आली बघा. ह्याला एवढं पाणी बिनी बी नाही तरी बी ज्वारी कसली आली. म्हणजे ना या कंपन्याच्या ठिकाणी होत्या ना अशीच जमीन होती आणि असेच पिकं यायची नाही का एकदम सोन्यासारखी. सगळ्या कंपन्या झाल्या राव आणि ही ज्वारी या ठिकाणी केले या मालकाने. चालवली आता वाड्याला मित्रांनो. वाड्यात काय फुलवर इकडं वर तांबाटी चारा आणलेली आणि वाड्यात बी आहे फुलवर. त्याकरता म्हणलं आता वाड्यात जाऊन विचारतील, कारण का त्यांना बरंच लांब चालायची. मग संध्याकाळचा येडावी पाहिजे नाही का, म्हणजे संध्याकाळचं वाईट चराय पाहिजे. चालून चारून जिरतं त्यांचं. मग आता गेल्यावर फुलवर बिलवर चारायचे मेंढरांना. दादा बघा कसे काठी तोडते ते. कुऱ्हाड मोठे असलेला ह्या असा फायदा होतो बघा. लांबचे लांब ठोका टाकाय होतो.
ही पडकत काठी उगावली, पाला चांगला आहे ना त्याला. 3 ठोकत झालं. 4 5 तुटली. आपली आई आले मेंढराक हो का. आता आई मेंढराक आले म्हणल्यावर आपलं दादा तर कुठंतरी गेलेलंच असणार. आणि मित्रांनो दादा कुठं गेल्यात तर ती जी आपली वांगी आहेत ना, ती एक जणाची वांगी तोडलेली आहेत. आणि ते बोललं की आपली वांगी येऊन तुम्ही टाका लवकर नाही का. तिथं दुसरी बी वांगी टाका येतात, त्यापेक्षा म्हणली त्यांची आपली जरा ओळख येते, म्हणली तुम्ही वांगी टाका येऊन. तर दादा गेलं वांगी टाकाय. आणि दादा गेल्यामुळं आई मला आता मेहरं नेऊ लागाय आलेली आहे. आपली सगळी बारकी कुकरी पाणी प्यायला आली या ठिकाणी. आणि मोठी मोरं, ही मोठी मेरं इकडं का नाही आली माहिती का मित्रांनो. तांबाटी खाल्ली ना, तांबाटी खाल्ल्यानंतर मेंढरं काय एवढं पाणी बिणी पित नाही. आणि हे कोकऱ्यांनी काय एवढी तांबाटी मोठी असल्यामुळे ह्यांना खाता नाही आली, त्यामुळे ही ताण आलेली. आणि मेंढरांचे तर तांबाट्याने तानाच मरून गेल्या, त्याकरता मेंढरं काय पाण्यावर नाही आली, पण कोकरी येऊन पिली थोडंसं पाणी. शाळेची मुलं सुटल्या ते आता ना आपली मेंढरं चालल्या ते. आपली मेंढरं आल्या ते फुलवरीत. आज काय उचलला नाही, डायरेक्ट रानातच चारायचे. हो सगळा पाला काढून झाला. इकडं बरीच फुलवरी, पण हे कोल्डे आम्ही पाला गोळा करून टाकल्यामुळं एवढी नाही. इथं वाईट चारून मग मोरं चारायचे ते ठिकाणी. हा फुलवर बघा केवढा आहे. हो का इतका मोठा आहे ना मित्रांनो. तेथला ते गड्डा नीट आल्या नाही त्यामुळं राहिलाय, पण लय मोठा झालाय. आय काय बनवते स्वयंपाक मग. भात घातलाय, कालवान भाकर बी करायची ना. तर या ठिकाणी बघा कोण बसले. आप्पा मग किती दोऱ्या बनवल्या आज दिवसभर. बनवल्या 10-15 तर मित्रांनो बघा मेंढरा का नव्हतं आलं, दोऱ्याच बनवत होतं. कुठे ठेवले ते मित्रांनो. आप्पांनी किती दोऱ्या वळल्या ते बघा. आप्पा असं दाखवा नीट. गट्टू असं एक गट्टू एका हातात घ्या, एक गट्टू एका हातात घ्या. आणि हो का मित्रांनो साडी बसणं आप्पा काय हो. हा लोकांना सांगा फाटलेल्या साड्या टाकून देऊ नका, असे दोऱ्या तयार करा, कशाला बी उपयोग येतील काय हो. तर या ठिकाणी बघा आपण एवढा गट्टू घेतलाय, जवळजवळ 15-20 दोऱ्या तयार केल्या त्या आपल्या आप्पांनी. तर मित्रांनो आजचा हा आपला छोटासा ब्लॉग होता. आप्पांनी मस्तपैकी दोऱ्या बिऱ्या कशा काय वळल्या आणि ते संपूर्ण दिवसभराचं वातावरण तुम्हाला पाहायला भेटलं. तर आजचा ब्लॉग कसा काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.